को YouTube पर देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को जरूर दबाएं और अगर आप इस खबर को फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो कर लें ताकि सबसे पहले खबर आप तक पहुंचे। जिंतूर तालुक्यातील केहाळ येथील शेतकरी उत्तम धोंडीबा गायकवाड, माणिक धोंडीबा गायकवाड, उद्धव धोंडीबा गायकवाड गट नंबर 136 व 234 मधून 2 वर्षापासून रस्ता बंद आहे। वारंवार तक्रार करून सुद्धा अंमलबजावणी होत नाही। 2 वर्षापासून शेतपडीत झाले आहे। जिंतूर तहसीलदार कच्छवे मॅडम यांना निवेदन देण्यात आले। सरकारने अशाच प्रकारे समस्या पाहून शेतकऱ्यांची शेतात जाण्यासाठी शेत रस्ते खुले करण्याचे आदेश देण्यात आले आहे। तरी पण तक्रार देऊन सुद्धा समोरील व्यक्ती शेतात जाण्यासाठी 2 वर्षापासून रस्ता देत नाही, यामुळे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। पाहूया आपण त्यांची खास मुलाखत। माननीय तहसीलदार मॅडम यांना ही तक्रार निवेदन सादर केलं आहे। मोजे केहाळ येथील हे शेतकरी आहेत। हे शेतकरी गेल्या 2 वर्षापासून शेतामधला क्षेत्राचा मंजूर व्हावा याकरता गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत। व गेल्या 2 वर्षापासून तहसील प्रशासनाने आतापर्यंत यांची कुठलीच दखल घेतली नाही। म्हणून आज हे तहसीलदार कार्यालयामध्ये आलेले आहेत हे निवेदन घेऊन। या निवेदनासोबत सामाजिक कार्यकर्ते आम्ही यांच्यासोबत आहोत। गेल्या 2 वर्षापासून यांची जमीन पडीत आहे। हे गोरगरीब जनता, हे गोरगरीब शेतकरी आज या न्यायासाठी इथं आलेले आहेत। या येणाऱ्या 31 तारखेपर्यंत जर यांना शेतरस्ता मंजूर नाही झाला तर 31 तारखेला या शेतकऱ्याला घेऊन जिंतूर तालुक्यातल्या सर्व बांधवाला घेऊन जिंतूर तहसील कार्यालयामध्ये अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल। माझं शेत पडीत आहे 2 वर्षापासून। आम्ही किती वाऱ्यात तहसीलदाराला तहसीलदाराला निवेदन दिलेले, ते काही येऊन चाललेत, काही त्याचं काही हे घेतलं नाही, काही ना दखल। 2 वर्षापासून रान पडीत आहे माझं। उद्धव धोंडीबा गायकवाड, माझं केहाळमध्ये शेत आहे। 2 वर्षापासून पडीत आहे शेत माझं। आम्ही तलाट्याला तहसीलदाराला हे नोटीस अर्ज दिलेले इथं, त्याचं काही नियोजन घेतलं नाही। ते येऊन 2-3 बाऱ्या गेले पण त्याची काही दखल कोणी काही घेतली नाही। 2 वर्षापासून रान माझं पडीत आहे। मला रस्ता भेटावा हात जोडून विनंती माझी।